In previous video we have seen the genomics and human genome project. In this video we are going to learn the DNA fingerprinting. आता DNA fingerprintingचा जो पॉईंट आहे हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघू. DNA fingerprinting, डेफिनेशन ऑफ DNA fingerprinting. डेफिनेशन तर आपण बघणार आहे, पण त्याच्या अगोदर DNA fingerprinting जे आहे ह्याचं जे टेक्निक आहे, दिस DNA fingerprinting technique was given by नीटला अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. जेफ्री, अलेक जेफ्री नाव लक्षात ठेवायचे, अलेक जेफ्री. याच्या DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये चा अभ्यास करताना आपल्या ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये आपण बघितलं 99.9%, 99.9% बेस पेअर्स जे आहेत ह्या बेस पेअर्स कशा असतात, बेस पेअर सिक्वेन्स जो असतो हा सिक्वेन्स दे आर सेम. म्हणजे प्रत्येक ह्युमन बिईंगमध्ये 99.9% DNA जो असतो हा सेम असतो इन ऑल इंडिव्हिज्युअल. त्याच्यापैकी म्हणजे आता 0.1% जो आहे हा काय असतो, इट इज अ डिफरंट. 0.1% जो असतो हा इट इज अ डिफरंट इन डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. तर DNA जो आहे हा DNA सेपरेट केला जातो. DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये DNA इज अ सेपरेटेड ऑन डेन्सिटी ग्रेडियंट. डेन्सिटी ग्रेडियंटने हा DNA सेपरेट केला जातो. तर डेन्सिटी ग्रेडियंटने DNA सेपरेट केल्यानंतर आपल्याला DNAमध्ये हा जो DNAचा बल्क आहे हा काय दिसतो, सेम दिसतो. म्हणजे हा 99% हा जो DNA आहे हा काय असतो, 99.9% जो असतो हा काय असतो, सेम असतो. आणि उरलेला हा छोटासा असतो 0.1% जो असतो हा काय असतो, डिफरंट असतो. आणि त्यालाच म्हणायचं सॅटेलाइट DNA. सॅटेलाइट DNA आणि हा काय असतो, डिफरंट असतो. सॅटेलाइट DNA जो असतो ह्या सॅटेलाइट DNAमध्ये रिपिटेटिव्ह DNA ह्याज रिपिटेटिव्ह DNA बेस पेअर्स ह्याच्यामध्ये असतात. सॅटेलाइट DNA हा जो आहे हा क्लासिफाईड 2 ह्याच्यामध्ये केला जातो. सॅटेलाइट DNA जो असतो इट इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ 3 बेसेस. हा सॅटेलाइट DNA 3 बेसेसवरती ह्याचं वेगळं केला जातो. त्याच्यापैकी AT अँड CG म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन किंवा प्युरिन आणि पिरिमिडिन बेसेस. प्युरिन, पिरिमिडिन बेसेस. त्याच्यानंतर दुसरा ह्याच्यातला जो क्रायटेरिया आहे लेंथ्स अँड सिक्वेन्सेस. तिसरा जो क्रायटेरिया आहे ह्याच्यामध्ये तो हाऊ मेनी टाइम्स पर्टिक्युलर सिक्वेन्स इज रिपीटेड. हाऊ मेनी टाइम्स पर्टिक्युलर सिक्वेन्स इज रिपीटेड. त्याच्यासाठी जर आपण एक्झाम्पल एक बघूया. फॉर एक्झाम्पल ATCG. तर ATCG हा जो बेस पेअर आहे हाऊ मेनी टाइम्स इट इज रिपीटेड. किंवा ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, कॉपी नंबर. किती वेळा हा सिक्वेन्स जो आहे हा कॉपी झालेला आहे. तर हे आणखी 2 ह्याच्यामध्ये क्लासिफाय केला जातो. सॅटेलाइट DNA जो आहे हा सॅटेलाइट DNA इट इज क्लासिफाईड इंटू इट इज हे जो रिपीटेड सिक्वेन्स इट इज आहे 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केलं जातं. त्याच्यामध्ये
मिनी सॅटेलाईट एक असतं आणि दुसरं जे असतं ते मायक्रो सॅटेलाईट. मिनी सॅटेलाईट अँड द मायक्रो सॅटेलाईट, चे दोन प्रकार, मिनी सॅटेलाईट आणि मायक्रो सॅटेलाईट. मिनी सॅटेलाईट VNTRS म्हणजे व्हॅरिएबल नंबर टेंडन रिपीट्स. हे जे ॲक्च्युअल टेक्निक आहे DNA फिंगरप्रिंटिंग ते आपण बघणार आहे. DNA फिंगरप्रिंटिंगमध्ये ची डेफिनेशन आपण बघूयात पहिल्यांदा. DNA फिंगरप्रिंटिंग इट इज द टेक्निक टू आयडेंटिफाय a person with the help of DNA रिस्ट्रिक्शन. तर ही DNA रिस्ट्रिक्शन एन्झाईम वगैरे आपण सगळं बघितलेलं आहे. ॲनालिसिस टेक्निक इज कॉल्ड DNA फिंगरप्रिंटिंग. DNA फिंगरप्रिंटिंग हे टेक्निक आहे ज्याच्यावरून पर्सन जो आहे किंवा इंडिव्हिज्युअल जो आहे इट इज आयडेंटिफाय विथ द हेल्प ऑफ रिस्ट्रिक्शन ॲनालिसिस. रिस्ट्रिक्शन एन्झाईम जो आहे, रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सच्या सहाय्याने किंवा मदतीने आयडेंटिफाय करण्याचं जे टेक्निक आहे त्याला म्हणायचं DNA फिंगरप्रिंटिंग. त्याची जी मेथडॉलॉजी आहे किंवा मेथड्स आहे ती आपण पाहणार. मेथड DNA फिंगरप्रिंटिंग करण्याच्या ज्या मेथड आहेत त्याच्यातली पहिली जी स्टेप आहे आयसोलेशन ऑफ DNA. DNAचं आयसोलेशन केलेलं जातं. दिस DNA इट इज आयसोलेटेड फ्रॉम द मटेरियल लाईक फॉर एक्झाम्पल आपण बघू ब्लड, सिमान, हेअर रूट्स, टिश्यूज एक्सेट्रा. म्हणजे DNAचा छोटा सेगमेंट जो आहे किंवा छोटा तुकडा जो आहे हा आयसोलेट केला जातो. त्याच्यासाठी ब्लड, सिमन, हेअर रूट्स, टिश्यूज यांचा उपयोग केला जातो. दुसरी जी स्टेप आहे ह्याच्यामधली ती आहे DNA ॲम्प्लिफिकेशन किंवा डायजेशन ऑफ DNA बाय एन्झाईम एंडोन्यूक्लिएज. DNAचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं. DNA ॲम्प्लिफिकेशन, ॲम्प्लिफिकेशनमध्ये आयसोलेट केलेला जो DNA असतो हा आयसोलेट केलेला DNA इट इज ॲम्प्लिफाईड इन विट्रो म्हणजे सेल्सच्या बाहेर, इन विट्रो म्हणजे आउटसाईड. आणि ह्याच्यासाठी जे टेक्निक वापरलं जातं तेच असतं पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ते टॉप 10 सेव्हरल कॉपीज ऑफ DNA. म्हणजे समजा एखादी मर्डर केस वगैरे असेल तर त्याच्यातल्या गुन्हेगारा किंवा जो संशयित असतो त्याचा समजा ब्लड सापडला असेल किंवा हेअर रूट्स असतील तर मृत शरीर असेल त्याच्या शेजारी समजा हे हेअर रूट किंवा ब्लडचा ड्रॉप सापडला असेल तर तो आयसोलेट त्याच्यातनं DNA आयसोलेट केला जातो. नंतर त्याचं DNAचं ॲम्प्लिफिकेशन बाहेर केलं जातं. आता हे छोटासाच आहे किंवा स्मॉल क्वांटिटीमध्ये आहे म्हणून त्याचं काय केलं जातं त्याच्या मेनी कॉपीज किंवा नंबर ऑफ कॉपीज दे आर ऑब्टेन्ड. आणि त्याच्यासाठी जे टेक्निक आहे ते पॉलिमराइज चेन रिॲक्शनच्या सहाय्याने त्याच्या मल्टिपल कॉपीज तयार केल्या जातात. आणि थर्ड स्टेपमध्ये DNAचं फ्रॅगमेंटेशन केलं जातं. तर जो आयसोलेट केलेला DNA किंवा नंबर ऑफ कॉपीज ज्या DNAच्या मिळालेल्या असतात त्याचं फ्रॅगमेंटेशन केलं जातं किंवा छोटे छोटे तुकडे केले जातात. आणि त्याच्यासाठी जे एन्झाईम वापरलं जातं ते एन्झाईम एंडोन्यूक्लिएज. देन नेक्स्ट स्टेपमध्ये हा जो सेपरेट केलेला जो DNA असतो ह्याचं
सेपरेशन बाय जेल इलेक्ट्रोफोरेसिस जेल इलेक्ट्रोफोरेसिसच्या सहाय्यानं हा DNA जो आहे ह्याच्या फ्रॅगमेंट्स जे असतात ते सेपरेट केले जातात. तर ह्याच्यामध्ये जे इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये एक जेल अपलोड केलेलं असतं किंवा लोड केलेलं असतं. आता ह्या जो जेल आहे ह्या जेलमध्ये DNAचे जे फ्रॅगमेंट्स आहेत, फ्रॅगमेंट्स ऑफ DNA हे टाकले जातात आणि हा जो जेल असतो हा ॲगॅरोस जेल असतो आणि ह्याला आपल्याला माहीत आहे कॅथोड आणि ॲनोड जसे असतात तसे ह्यालासुद्धा कॅथोड आणि ॲनोड असतात. तिथं जे DNAचे जे फ्रॅगमेंट्स असतात ते सेपरेट होतात. आता हे सेपरेट होत असताना फ्रॅगमेंट्स जे असतात ते मूव्ह होतात फ्रॉम निगेटिव्ह पोल टू पॉझिटिव्ह पोल. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पोल हे मूव्ह होतात. नेक्स्ट पॉईंट ब्लॉटिंग. तर ही जी साधारण ब्लॉटिंग टेस्ट केली जाते. आता हे जे मूव्ह झालेले जे DNAचे फ्रॅगमेंट असतात ते ट्रान्सफर केले जातात ॲगॅरोस जेलमधनं. ते ट्रान्सफरिंग फ्रॅगमेंट फ्रॉम द जेल. ॲगॅरोस जेलमधनं किंवा ह्या टेक्निकमध्ये ट्रान्सफरिंग फ्रॅगमेंट्स फ्रॉम जेल टू मायक्रोसेल्युलोज फिल्टर. मायक्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवरती हे काय केले जातात, ओतले जातात किंवा ट्रान्सफर केले जातात. नेक्स्ट स्टेपमध्ये ह्याचं हायब्रिडायझेशन केलं जातं. विथ रेडिओ लेबल्ड VNTRS. रेडिओ लेबल्ड VNTRS म्हणजे रिपिटेटिव्ह, आपण बघितले आहे रिपिटेटिव्ह नायट्रोजन बेसेस जे असतात VNTRS मिनी सॅटेलाईट हे हायब्रिडायझेशन केलं जातं. नेक्स्ट स्टेपमध्ये ह्याचं ॲटो रेडिओग्राफी केली जाते. तर ॲटो रेडिओग्राफी कशासाठी करायची, ते टू आयडेंटिफाय द लेबल्ड DNA. हा लेबल्ड केलेले जे VNTRS असतात हे VNTRS आयडेंटिफाय करण्यासाठी त्याची ऑटो रेडिओग्राफी केली जाते. हे जे आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने पण बघणार आहे. पुन्हा एकदा बघा, स्टेप्स ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. DNA फिंगरप्रिंटिंगमधल्या स्टेप्स. हे सॅम्पल आहे, हा जे सॅम्पल आहे ब्लड असेल, सीमन असेल किंवा कुठलंही ब्लडचं हे सॅम्पल आहे. हे सॅम्पल घेतलेलं आहे आणि हे सॅम्पल ट्रीट कशाबरोबर DNA एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे. ह्याच्या सॅम्पलमधनं DNA एक्स्ट्रॅक्ट केले आहे किंवा आयसोलेट केलेला आहे. आता हा आयसोलेटेड आणि हा प्युरिफाईड इथं DNA आपल्याला दिसतोय. हा आयसोलेटेड किंवा प्युरिफाईड केलेला जो DNA आहे हा DNA रिस्ट्रिक्शन एन्झाईम जे असतं किंवा मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये रिस्ट्रिक्शन एन्झाईमलाच मॉलिक्युलर सीझर असं सुद्धा म्हणतात. रिस्ट्रिक्शन एन्झाईमच्या सहाय्याने हे कट केलं जातं. हा DNA जो आहे हा कट केला जातो. आता कट केल्यानंतर आपल्याला इथं हे त्याचे तुकडे झालेले दिसत आहेत किंवा हे फ्रॅगमेंट्स आपल्याला इथं दिसत आहेत. आता हे जे फ्रॅगमेंट्स आहेत हे फ्रॅगमेंट्स हे इलेक्ट्रोफोरेसिस जे असतं ह्याच्यामध्ये ॲगॅरोस जेल इथं हा असतो. ॲगॅरोस जेल आणि ह्याला कॅथोड आणि ॲनोड असतात. हे फ्रॅगमेंट्स इथं टाकले जातात किंवा ट्रान्सफर केले जातात इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये. तर इथं ट्रान्सफर जो DNA केलेला असतो हा ट्रान्सफर केलेला DNAला साऊदर्न ब्लॉटिंग टेस्ट केली जाते आणि साऊदर्न ब्लॉटिंग इथं हे कॅथोड आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इथं DNAचे फ्रॅगमेंट्स
मूव्ह होतात. त्याच्यानंतर हे मूव्ह झालेले जे DNA फ्रॅगमेंट्स असतात ते ट्रान्सफर केले जातात. साधारण ब्लॉटिंग टेस्ट त्याची केली जाते. त्याच्यानंतर सिलेक्टेड सिंगल स्टँडर्ड जो DNA प्रोब्स आहेत किंवा DNA जे सेगमेंट्स असतात त्याचं हायब्रिडायझेशन केलं जातं आणि ते हायब्रिडायझेशन नंतर ते त्याला रेडिओ ह्याच्यामध्ये रेडिओ एक्सरे जे असतं त्याच्यावरती त्याला धरलं जातं किंवा एक्सपोज केलं जातं. त्याच्यानंतर हा जो आहे त्याचा DNAचं फिंगरप्रिंट्स जे आहेत हे आपल्याला अशा प्रकारे इथं मिळालेले दिसत आहेत. त्याचे हे फिंगरप्रिंट्स अशा प्रकारे आपल्याला मिळालेले दिसत आहेत. हे आपण एक एक्झाम्पल च्या सहाय्याने सुद्धा आणखी डिटेल आपल्याला कळू शकतो. हे सगळ्या स्टेप्स ह्या डायग्रॅममध्ये आपल्याला समजल्या असतील. त्याचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 2 इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि त्यांचे क्रोमोझोम्स जे आहेत इथं आपण घेतलेले आहेत. इंडिव्हिज्युअल ए आहे आणि हा इंडिव्हिज्युअल बी आहे. इंडिव्हिज्युअल एचा हा 1 नंबरचा क्रोमोझोम आहे. इंडिव्हिज्युअल बीचा हा 1 नंबरचा क्रोमोझोम आहे. हा 2 नंबरचा क्रोमोझोम ऑरेंज कलरने आपण दाखवलेले आहेत आणि हा क्रोमोझोम 3 नंबरचा हा ग्रीन कलरने दाखवलेला आहे. हे वेगवेगळे कलर आपण क्रोमोझोम सेपरेट झालेले वेगळे दिसण्यासाठी वापरलेले आहेत. आता ह्यामध्ये VNTRS जे आहेत ह्याच्यामध्ये 5 वेळा रिपीट झालेले आहेत. 5 वेळा DNAचा सिक्वेन्स जो आहे हा ह्याच्या पहिल्या क्रोमोझोममध्ये इथं 5 वेळा रिपीट झालेला आहे इंडिव्हिज्युअल एमध्ये आणि तोच बीमध्ये 8 वेळा रिपीट झालेला आपण दाखवलेला आहे. दुसऱ्या क्रोमोझोममध्ये हा 3 वेळा DNAचा सिक्वेन्स जो आहे हा रिपीट झालेला आहे. इथं 2 वेळा दाखवलेला आहे. क्रोमोझोम 2मध्ये 4 वेळा, इथं हा दुसऱ्यामध्ये 7 वेळा, बीमध्ये 6 आणि 1. क्रोमोझोम 3मध्ये हे फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे 10 वेळा, इथं 6 वेळा, इथं 4 वेळा आणि इथं 7 वेळा. आता हे इलेक्ट्रोफोरेसिस जे आहे किंवा VNTRS जे आहेत डिस्प्यूट केसेस कशा सॉल्व करतात हे आपण बघू. DNA फिंगरप्रिंटिंग ह्याचं बघू. ह्याच्यासाठी हा इंडिव्हिज्युअल ए आणि हा इंडिव्हिज्युअल बीचं DNA फिंगरप्रिंट आपण बघूयात. मगाच्या डायग्रॅममध्ये सुद्धा आपण बघितली होतं DNAची फिंगरप्रिंट. आता आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण याला एक मार्किंग करून घेऊयात. 12, 11 नंबर देऊयात आपण. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. हे आपले आपण कन्व्हिनियन्ससाठी म्हणजे जो DNAचा मोठा सेगमेंट जो असतो हा DNAचा मोठा सेगमेंट जेल इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये वरच्या बाजूला राहतो आणि जो लहान सेगमेंट जो आहे हा खाली आलेला आपल्याला दिसतो. खाली सेट झालेला आपल्याला दिसून येईल DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निकमध्ये. आता एक करून आपण बघूयात. हे पहिल्यांदा आपण याच्यामधले सगळ्यात जास्त नंबर कशाचा आहे हा 10 नंबर. इथं बघा दिसतोय हा 10 नंबर. म्हणजे हा 10 नंबर जो आहे इथं आपण मार्क करून घेऊया. म्हणजे इथं आपल्याला हा 10 नंबर झाला. 10 नंबर नंतरचा हायेस्ट नंबर कुठला आहे दिसतोय आपल्याला. तर याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल एचा आपण बघतोय हायेस्ट नंबर 10. नंतर इथं कुठला दिसतोय आपल्याला 7 दिसतोय. मग 7 नंबरला आपण इथं मार्क केलं. DNAचा हा फिंगरप्रिंट झाला. नंतर हायेस्ट दिसतोय हा 6 नंबरचा. पुन्हा 6 नंबरला दिसतोय हा इथं 6 नंबर. देन 5 नंबर 5 नंबरला 5. देन 3. पुन्हा किती दिसतोय हा 3 नंबर. म्हणजे हे त्याचं काय झालं प्रिंट झालं. आणखी एक राहिला ऑरेंज कलरचा 4चा. एक झाला 4. म्हणजे 2 ऑरेंज 2 ग्रीन आणि 2 हे दिसते सगळे क्रोमोझोम्स DNAचे फ्रॅगमेंट्स जे आहेत तिथं त्याची प्रिंट आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे बी इंडिव्हिज्युअल आहे त्याचंसुद्धा आपण बघूयात.
सगळ्यातला ह्याच्यातला हायेस्ट जो नंबर आहे हा इथं दिसतो आहे आपल्याला 8 नंबर दिसतो आहे. 8च्या इथं आपण इथला मार्कर बी मधले हे 8 झाला. नंतर हायेस्ट जो दिसतो आहे हा 7 दिसतो आहे. 7ला इथं मार्क केला. देन 6 6 नंबरला 6. देन 4 दिसतोय हा 4. देन 4 झाला. देन 2 इथं हा दिसतोय 2. देन 1 एक राहिला हा इथं आला 1. हे 2 ऑरेंज 2 ग्रीन आणि 2 ग्रीन म्हणजे हे झाले DNA फिंगरप्रिंट. DNA फिंगरप्रिंट इंडिव्हिज्युअल ए आणि इंडिव्हिज्युअल बी. आता ह्याचे दोन्ही जे प्रिंट आहे DNA फिंगरप्रिंट हे एकसारखे आपल्याला दिसत नाहीत. पण ज्या मर्डर केसेस असतात किंवा डिस्प्यूट केसेस असतात याच्यामध्ये अशा प्रकारे DNAचं फिंगरप्रिंट केलं जातं आणि ज्याच्यावरती संशय आहे त्याचा DNAचं फिंगरप्रिंटिंग करून याच्याबरोबर किंवा मॅचिंग होतं आहे का ते बघितलं जातं. उदाहरणार्थ समजा हे सगळे संशयितांचे काय आहेत, हे DNAचे फिंगरप्रिंट आहेत. म्हणजे DNAचे फिंगरप्रिंट मर्डर केसमध्ये सापडलेला जो ब्लड ड्रॉप होता त्याच्यामधून हे DNAचे फिंगर हे घेतलेले आहे इथं. आता जो विक्टीम आहे किंवा ज्याने गुन्हा केलेला आहे त्याचं समजा DNAचा फिंगरप्रिंट हा B जो आहे ह्याच्याबरोबर मॅच झाला. समजा हा 2 नंबर देन ग्रीन देन 6 नंबर ऑरेंज देन ग्रीन ब्लू आणि ऑरेंज. ह्या दोघांचं प्रिंट जी आहे DNAची काय झाली, मॅच झाली. किंवा डिस्प्यूट केसेसमध्ये किंवा कोर्ट केसेसमध्ये मॅटर्नल आणि पॅटर्नल जे डिस्प्यूट्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा पॅरेंटल DNA आणि इंडिव्हिज्युअलचा जो DNA असतो किंवा जो क्लेम करत असतो त्याचा DNA आहे हा मॅच करून बघतात. अशा प्रकारे इथं आपल्याला हे B आणि Cचा जो DNA आहे हा मॅच झालेला आढळून आला. आता हे DNA फिंगरप्रिंटिंग जे आहे हे DNA फिंगरप्रिंटिंगचा उपयोग कुठं कुठं केला जातो तर आपल्याला माहीत आहे ह्याचे ॲप्लिकेशन्सवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ह्याच्या DNA फिंगरप्रिंटिंगमधल्या स्टेप्सवरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. ॲप्लिकेशन्स percentage in disputed cases to establish parentage in disputed cases म्हणजे खरे आई वडील कोण आहेत ते शोधून काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. देन टू सेटल इन्शुरन्स क्लेम्स. खूप मोठे इन्शुरन्सचे क्लेम्स जर असतील तर ते सेटल करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे फायलोजेनी जी आहे ती स्टडी करण्यासाठी उपयोग केला जातो. क्लोज रिलेशनमधला असेल तर तो शोधून काढण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. कोण पण म्हणत नाही आपण ह्या खानदानामधला आहे त्या खानदानामधला आहे, तर असं जर कोण क्लेम करत असेल तर त्याची फायलोजेनिसिटी किंवा इंटर रिलेशनशिप शोधून काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे इट इज यूज्ड इन जिनोमिक्समध्ये ह्याचा उपयोग केला जातो. थँक्यू. अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे पूर्ण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आपला पूर्ण झालेला आहे. ह्याच्यातले सगळे पॉईंट्स जे आहेत हे कव्हर झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन चॅप्टर पाहणार आहे. थँक्यू.